आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। माडगेळ येथे गोपीचंद पडळकर यांचा प्रचार शुभारंभ उत्स्फूर्तपणे सुरू। माडगेळ जत विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत उमेदवार श्री गोपीचंद पडळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ माडगेळ येथे स्वतः गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते ग्रामदैवत असलेल्या श्री महादेव मंदिरात श्रीफळ फोडून करण्यात आला। यावेळी गोपीचंद पडळकर समर्थकांनी माडगेळ यांची माडगेळ नगरीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली। आमदार गोपीचंद पडळकर यांना माडगेळमधून प्रचंड प्रतिसाद पाहण्यास मिळाला। यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जनतेला माडगेळमधून मताधिक्य देण्याचे आवाहन केले। ते म्हणाले की राज्यात माहितीचे सरकार नागरिकांसाठी नवनवीन कल्याणकारी योजना आणत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासारखी महिलांना स्वावलंबी बनवणारी योजना माहिती सरकारच्या काळात सरकारने आणली आहे। आपल्याकडून आशीर्वाद मिळाल्यास जतचा सर्वांगीण विकास करण्याची माझी जबाबदारी असून माडगेळसाठी पण जनता जे सुचवेल ते प्रकल्प राबवले जाईल। माडगेळ मेंढीसारखी प्रसिद्ध मेंढीची जात माडगेळ परिसरात आहे। येणाऱ्या काळात माडगेळ मेंढी पैदास केंद्राची निर्मिती माडगेळमध्येच केली जाईल याची हमी गोपीचंद पडळकर यांच्याकडून देण्यात आली। मंदिर श्री हनुमान मंदिर या पवित्र मंदिरामध्ये आपण नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। आणि मला वाटते महादेवाच्या मंदिरात नारळ फुटल्याच्या नंतर आपल्याला कसली अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही। वाटतंयच काय? माडगाव गावचे प्रमुख नेते मंडळी माननीय सोमन हाके साहेब, माननीय निकम बापू, माननीय लिंबाजी सावकार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे सहकारी मित्र आणि तुम्ही सगळेजण या प्रचार फेरीसाठी उपस्थित आहात। जत तालुक्यातली काही महत्त्वाची गावं आहेत। जत नंतर कोंडी, माडगाळ, संत, बिळूर, डफळापूर, शेगाव, बनाळी ही मोठी गाव आहेत आपल्या तालुक्यातली। आणि माडगाळ गाव हे सेंटरला आहे, बरोबर ना? आता उंदीला MIDC दिली, तुम्ही मला आम्हाला काय, बरोबर ना? जर आपण तहसीलदार झालेला आहे तर आपण माडगाळसाठी सुद्धा आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं सरकारी कार्यालय आणि एखादा चांगला प्रोजेक्ट नक्की आणू, त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका। फक्त जमीन तुम्ही उपलब्ध करून द्यायची, नाही फार मोकळा करता। माडगाळ तालुका व्हायला पाहिजे होती की जर तालुक्याचं 3 विभाजन झालं पाहिजे। आणि दांगट समिती सरकारनं गठीत केलेली आहे। या समितीला आपल्याला आचारसंहिता झाल्याच्या नंतर जायचं आहे। उंदी, संत, माडगाळ आपण समन्वय साधून कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल त्याचा आपण विचार करू नक्की। परंतु एक चांगलं युनिट आपल्या गावामध्ये येईल याचा शब्द मी तुम्हाला देतोय। ते कुठलं युनिट, काय युनिट ते 23 तारखेनंतर सांगतो। त्यामुळं गावातील खंडोबाच्या मंदिराच्या शेवटचा सर्व बंद, काही अंतर्गत रस्ते आहेत, काही शेताला जाणारे रस्ते आहेत, अशी कामं मला गावातून सुचवलेली आहेत। सदाशिव माळीसाहेब चौकातून इथं आहेत, बरीच मंडळी आहेत की ज्यांची नावं घेणं अपेक्षित आहे। आणि माडगाळ मेंढी आपली आता देशभर फेमस आहे आणि त्याचं एक माडगाळ मेंढी पैदास केंद्र, संशोधन केंद्र माडगाळमध्ये झालं पाहिजे ही आपल्या सगळ्या लोकांची भावना आहे। आणि जे पशुसंवर्धन खात्याचे मंत्री होतील त्यांच्याकडे आपण आपल्या सरकारचा शपथविधी झाल्याच्या नंतर आपण एक बैठक घेऊ। तुम्ही सगळे माडगाळ गावातील प्रमुख मंडळी, हाके सर पण आहे तिथं, एक माणूस दिसायला नाराज होतं कुणी नाव आहे म्हणून, तर आपण एक बैठक लावू माडगाळ मेंढीच्या संशोधन केंद्राच्या बाबतीमध्ये की आपल्या इथून झालं पाहिजे ना। माडगाळ मेंढीमधून तर इतकं काम फेमस झालंय, आमच्याकडे पण एक 20-30 मेंढ्या आहेत माडगाळ। तुम्ही आमच्या घरी आला तर तुमच्या लक्षात येईल
एकदम जातीवंत मेंढ्या आहेत, 1 लाख 1.5 लाख रुपये किमतीच्या. आता काय मेंढ्या याच्यापेक्षा जास्त किमतीच्या मेंढ्या आहेत, पण आपल्या कॅपॅसिटीनुसार त्या आपल्याकडे आहेत. त्यामुळं माडगाळ मेंढीचं एक पैदास केंद्र आपण इथं निर्माण करू. तुम्ही सगळ्या लोकांना विनंती करा, माडगाळ गाव मोठा आहे, एक मत मला महत्वाचं आहे. मला पाडायसाठी काही मतं इकडं तिकडं विभागणी करण्यासाठी सांगतायत, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, त्यातून आउटपुट काय निघणार. सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.